परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत आहे। जवळा गटातील वाकडीतून मतदारांचा धनंजय सावंत यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल। प्रेक्षकांनो, सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत आहे। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून गुरुवारी सावंत यांनी वाकडी या ठिकाणी प्रचारपेढी काढून ग्रामस्थांशी संवाद साधला। जवळा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आता रंग भरला असून जवळा गटात उमेदवारांच्या तोफा धडधडत आहेत। मात्र या रणधुमाळीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार धनंजय सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। कुठलीही निवडणूक असो, धनंजय सावंत प्रचारात कोणतीही कसूर ठेवत नाहीत। याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जवळा पाठोपाठ वाकडी या ठिकाणी पाहावयास मिळाला। सावंत यांनी विरोधकावर टीका न करता जवळा गटाच्या विकासाचे व्हिजन मतदारासमोर मांडले। त्यांनी बांधकाम सभापती असताना केलेली कामे असो की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना साधलेला विकास असो, परंडा तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाची उकल करताना भविष्यात देखील ग्रामस्तरावरील नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांना अधिक प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेताना सांगितले। धनंजय सावंत जवळा गटातून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत। त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला असून ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। त्यांच्या यशाची घोडदौड कायम राखण्यासाठी ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत। धनंजय सावंत गावागावात वाडी वस्तीवर जाऊन मतदारांची भेट घेत आहेत। केंद्र व राज्य सरकारची माहिती, सरकारच्या विकास कामांचा आढावा, लोकहितांच्या योजना तसेच महायुतीच्या विकासाची दूरदृष्टी थेट जनतेपर्यंत पोहोचवत आहेत। सावंत यांना मतदारातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रेक्षकांनो, बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। लोकशक्ती न्यूज, सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल।